जय जय रामकृष्ण हरी. हा अभंग मनाला शांत करतो. एकदा ऐका आणि अनुभव घ्या शांततेचा. जय जय रामकृष्ण हरी. अभंग. नाही पुण्य नाही पाप, नाही पुण्य नाही पाप, विठ्ठल जाणे अंतरीचा ताप. नाम घेता होई हलक मन, नाम घेता होई हलक मन, बस एवढाच माझा हिशोब आप, बाकी सर्व आहे व्यर्थ. भक्तांनो, हा अभंग ऐकताना मन थोडंसं हलकं होतंय का? जर हो तर समजा हा अभंग तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला कोणतीही भीती दाखवणार नाही, ना कोणतीही भविष्यवाणी सांगणार नाही. आज फक्त एक अनुभव शेअर करणार आहे. भक्तांनो, अभंग म्हणजे उपाय नाही. अभंग म्हणजे उपाय नाही, तर अभंग म्हणजे जीवनाचा आधार आहे. आत्म्याला परमात्म्याला मिळवण्याचा मार्ग. अभंग म्हणजे जीवनाचा आधार, आत्म्याला परमात्म्याला मिळवण्याचा मार्ग. जेव्हा माणूस म्हणतो की आजचा दिवस खूप कठीण गेला, आता जीवन खूप संघर्षाचे चालू आहे, तेव्हा अभंग म्हणतो थोडा वेळ स्वतःसाठी थांब. नाम म्हणजे लक्ष आत वळवणं. अभंग म्हणजे आपल्या मनाशी संवाद, आणि हा संवाद सुरू झाला तेव्हा मन हळूहळू स्थिर होतं. आज माणूस थकतोय कारण आज आपल्या आयुष्यात खूप कामं आहेत, धावपळ आहे, जबाबदाऱ्या आहेत, पण मनाला थांबायला जागाच नाही. म्हणून याने आपली चिडचिड वाढते, आपले निर्णय घाईचे होतात, आणि सर्वात वाईट म्हणजे आनंद असूनही समाधान नसतं. मग अशा वेळी आपल्याला अभंग इथे मदत करतो. तो आयुष्य बदलतो म्हणून नाही, पण मनाला सावरतो म्हणून. आपलं मन शांत करतो. एकदा मन शांत झालं, मनात शांतता उतरली की आपल्यासमोर किती मोठं संकट काय येईना, किती मोठं वादळ काय येईना, शांततेतून त्यातून निघण्याचा मार्ग आपल्याला नक्की मिळतो. भक्तांनो, एक अनुभवाची कथा सांगतो. एक साधा माणूस होता. तो नाही फार श्रीमंत होता आणि नाही फार अडचणीत. रोज रात्री तो झोपण्याआधी फक्त 2 मिनिटं हा अभंग म्हणायचा. काही दिवसांनी तो म्हणाला, परिस्थिती तशीच आहे, परिस्थिती तशीच आहे, पण आता ती मला झेपते. आता त्याने मला काहीच फरक पडत नव्हता. हा चमत्कार नव्हता, ही होती मनाची ताकद. भक्तांनो, हा चमत्कार नव्हता, ही होती मनाची ताकद, जी अभंगाने हळूहळू वाढली. अभंग म्हणल्याने आपल्याला काय फायदा होतो? तर पहिलं म्हणजे आपलं मन शांत होतं. दुसरं म्हणजे विचार स्पष्ट होतात. तिसरं, निर्णय थोडे स्थिर होतात. चौथं, अडचण आली तरी धीर सुटत नाही. भक्तांनो, हे सगळं कोणावरही जबरदस्ती न करता, कोणतीही भीती न देता हळूच घडतं. भक्तांनो, हा अभंग कसा म्हणावा? ना कोणताही नियम, ना कोणतीही सक्ती. फक्त बसून किंवा उभं राहून डोळे मिटून म्हणा. अभंग. नाही पुण्य नाही पाप, नाही पुण्य नाही पाप, विठ्ठल जाणे अंतरीचा ताप. नाम घेता होई हलक मन, नाम घेता होई हलक मन, बस एवढाच माझा हिशोब आप, बाकी सर्व आहे व्यर्थ. भक्तांनो, मनातलं ओझं थोडं खाली ठेवून म्हणा आणि नंतर म्हणा, विठ्ठल आज मन थकलेलं आहे, एवढं पुरेसं आहे. भाग्याबद्दल संत काय सांगतात? संत म्हणतात, भाग्य म्हणजे पैसा नव्हे, भाग्य म्हणजे पैसा नव्हे, भाग्य म्हणजे मनाला मिळालेली दिशा, भाग्य म्हणजे मनाला मिळालेली दिशा. भक्तांनो, जर आपलं मन शांत असेल तर माणूस योग्य निर्णय घेतो, आणि निर्णय योग्य असतील तर आयुष्य हळूहळू सावरतं. अभंग इथे आपल्याला मार्ग दाखवतो. भक्तांनो, जरा आज हा अभंग ऐकून मनाला थोडंसं जरी बरं वाटलं असेल, तर कधी वेळ मिळाला तर पुन्हा ऐका, पुन्हा म्हणा.
हे बंधन नाही, ही फक्त एक विनंती आहे. शेवटचा अभंग. नाही मागणं नाही तक्रार, नाही मागणं नाही तक्रार, फक्त नावात विसावा सार. नाही मागणं नाही तक्रार, फक्त नावात विसावाचा सार. विठ्ठल भेटतो तेव्हा, जेव्हा मन होतं मोकळं अपार. भक्तांनो, जर हा अभंग मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये विठ्ठल लिहा आणि अशाच शांत भक्तिपूर्ण अनुभवासाठी सबस्क्राईब करा सनातन धर्म माहिती. कारण इथे भीती नाही, दबाव नाही, फक्त भाव आहे. भक्तांनो, मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी.